महाबळेश्वरमध्ये महापर्यटन उत्सव समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई, उदय सामंत यांची उपस्थिती होती। दरम्यान महाराष्ट्र महापर्यटन उत्सवास 2 ते 4 मे पर्यंत महाराष्ट्र महापर्यटन उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 2 माजी मंत्र्यांनी पक्ष सोडल्यानं पक्षाचं मोठं नुकसान झालंय, अशी कबुली जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी दिली आहे। बदललेली राजकीय परिस्थिती आणि वैयक्तिक कारणामुळे पदाधिकारी पक्ष सोडून जात असल्याची माहितीही प्रमोद पाटील यांनी दिली आहे। पुण्यातील राजगड किल्ल्यावर विनापरवानगी अनधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला। या कारणावरून शिवप्रेमींवर गुन्हे दाखल करण्यात आले। तरुणांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या, अशी मागणी मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी केली आहे। पुणे मुंबई रेल्वे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या समस्यांवर तोडगा काढा, अशी मागणी मनसेनं केली आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना थेट लोणावळा रेल्वे स्टेशनवर पत्राद्वारे निवेदन देण्यात आले। यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे उपस्थित होते। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। अहिल्यानगर इथं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडणार आहे। या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचं शहांना निमंत्रण देण्यात आले। नाशिकच्या भाजप शहर अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची नावं पाकिट बंद करण्यात आली आहे। 20 पदाधिकाऱ्यांच्या कोअर कमिटीनं प्रत्येकी 3 नावांची शिफारस बंद लिफाफ्यात केली आहे। बंद लिफाफ्याच्या माध्यमातून ही नावं प्रदेशाध्यक्षांकडे पाठवण्यात येणार आहेत। अकोला मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागानं रेल्वेमध्ये विना तिकीट आणि नियमबाह्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे। तर या कारवाईमध्ये तब्बल 1,24,000 प्रकरणात 10.92 कोटींचा महसूल जमा करण्यात आला। हिंगोलीच्या वसमत शहरात पोलिसांनी एका घरावर छापा मारला। वसमत शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली आहे। पोलिसांनी घरातून 3 तलवारी आणि 1 बंदूक जप्त केली आहे। तर या प्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला। पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात नो पार्किंग झोन तयार करण्यात आले। अधिकृत पार्किंग वगळता 200 मीटर भागात नो पार्किंग झोन असणार आहे। या ठिकाणी पार्किंग केल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे। याबाबत रेल्वे विभागाकडून फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे। बुलढाण्यातील देऊळगाव राजामध्ये वाळूच्या अवैध वाहतूक आणि उपसाविरोधात प्रशासनानं कारवाई सुरू केली। गेल्या 2 दिवसात अवैध वाहतूक करणाऱ्या 4 टिप्परवर कारवाई करण्यात आली। खडकपूर्णा नदीपात्रात वाळूचं अवैध उत्खनन आणि वाहतूक सुरू आहे। याला आळा घालण्यासाठी महसूल पथकानं कारवाई केली। धुळे शहर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं घरफोडी करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून दागिन्यांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जळगावच्या पाळदीमधील गणपती मंदिराच्या दानपेटीतून चोरट्यांनी 72,000ची चोरी केली आहे। सिद्धिविनायक गणपती मंदिराची दानपेटी चोरट्यांनी फोडली। यामध्ये जवळपास 50,000ची रक्कम आणि गणपतीच्या मूर्तीवर असलेले 9 ग्राम वजनाचे दागिने असा एकूण 72,000चा ऐवज लंपास केला। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। येवला तालुक्यातील कोळम इथल्या वस्तीवर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला। चाकूचा धाक दाखवून घरातील महिला आणि पुरुषांना दरोडेखोरांकडून मारहाण करण्यात आली। घरातील सोने आणि 50,000 रुपयांची रोकड दरोडेखोरांनी लंपास केली। शिर्डी विमानतळावर एका विमानात मद्यधुंद प्रवाशानं एअर होस्टेसचा विनयभंग केला। दिल्लीहून शिर्डीला येणाऱ्या या विमानात एअर होस्टेसचा विनयभंग केला। या प्रकरणी प्रवासी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। जळगाव शहरात तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला। 4 ते 5 जणांनी धारधार शस्त्रानं तरुणावर हल्ला केला। कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा संशय। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। यवतमाळमधील उमरखेड नगरपालिकेच्या कारभारामुळे एका तरुणाला विजेचा शॉक लागला। त्यामुळे हा तरुण गंभीर जखमी झाला। स्विच बॉक्स उघडा असल्यामुळे विजेचा प्रवाह स्मारकाच्या लोखंडी कठड्यात आला आणि त्याला स्पर्श केल्यानं तरुणाला विजेचा शॉक लागला। नाशिक जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला। उष्माघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला। शेवगे दारणा गावात ही घटना घडली। शेतात काम करताना शेतकऱ्याला भोवळ आली। जळगावातील पाळधी जवळ पपईनं भरलेला ट्रक उलटल्यानं अपघात झालाय आणि या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झालाय। त्याचबरोबर ट्रकमधील पपईचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुण्यातील कात्रजमध्ये कचरा डेपोला भीषण आग लागलेली आहे। तर गुजरवाडी कचरा डेपोला ही आग लागली। आगीने रौद्ररूप धारण केल्यानं परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले। इंदापूरच्या उजनी धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली। यामुळे प्राचीन पळसनाथ मंदिर
डिक्सलचा ब्रिटिशकालीन पूल पाण्याबाहेर आलाय, त्यामुळे प्राचीन अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं उजनी धरणाच्या पाणवाट क्षेत्रात वळत आहेत. वाशिम जिल्ह्यात तापमानवाढीचा थेट परिणाम तलाव आणि पाणी साठ्यांवर दिसून येतोय. या पार्श्वभूमीवर आगामी पावसाळ्याची तयारी आणि जमिनीची सुपीकता यासाठी गाळ उपसण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे तलावातील पाणी साठवण्याची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यातील गोंगडी धरण कोरडं ठाक पडलंय. धरणात केवळ मृत साठा शिल्लक असल्याचं पाहायला मिळत आहे. पाण्याचा वापर तसंच वाढत्या तापमानामुळे धरण कोरडं ठाक पडलंय. धरणात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ग्रामस्थांवर जलसंकट ओढावलंय. नाशिक जिल्हा प्रशासनाकडून संबंधित सर्व विभागांना मान्सून तयारी आराखडा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जून महिन्यात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता लक्षात घेता पूर्वतयारीच्या सूचना देण्यात आल्या. यासाठी 15 मे पूर्वी आराखडा नमुना सादर करण्याचं सांगण्यात आलं. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील काही गावांना गारपिटीचा तडाखा बसलाय. वर्धा जिल्ह्यातल्या पवनार, सुरगाव, कानपूर, रेहकी या गावात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. या गारपिटीमुळे पपई, केळी तसंच फळ पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तसंच तीळ, उन्हाळी पिकं, भाजीपाला पिकांचंही गारपिटीने नुकसान होणार आहे. नागपूरच्या काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय. तसंच सक्करदरा, जगनाडे आणि आजूबाजूच्या गारपीट तिथं झालेली पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. नाशिकमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 7 मे पर्यंत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 5 मे पर्यंत येलो अलर्टचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. अकोल्यात तापमानाचा पारा वाढत चाललाय. त्यामुळे नागरिक हैराण झालेत. जिल्ह्याचं तापमान 44.3°C पर्यंत पोहोचलंय. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना घराबाहेर निघणं कठीण झालंय. दुपारच्या सुमारास नागरिक घरामध्येच राहणं पसंत करतायत. उन्हाचा चटका वाढल्यानं दुपारी शहरातील रस्ते सामसूम दिसत आहेत. सोलापुरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय आणि सोलापुरातील महिलांनी एकत्रित येत शहरात पाणपोईची सेवा सुरू केली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय. पुण्यात वाढत्या उष्णतेमुळे सिंहगडच्या जंगलातील वन्यजीवांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. त्यामुळे वन विभागाकडून सिंहगड पानशेतच्या जंगलात विविध ठिकाणी 10 पाण्याच्या तळ्यांमध्ये वन्यजीवांसाठी पाण्याची सोय करण्यात येते. हिंगोलीतील सेन गावात वन्य प्राण्यांचा पिकांना फटका बसलाय. एका शेतकऱ्याच्या शेतातील केळीच्या बागेची वन्य प्राण्यानं मोठी धासधूस केली आहे. त्यामुळे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या यात्रोत्सव सुरू आहे. या यात्रांदरम्यान बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतो. खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथील मच्छिंद्र पोतले यांचा बैलगाडा बनवण्याचा व्यवसाय आहे. ते वर्षाला जवळपास 1000 बैलगाडे विक्री करत असून यातून त्यांना 30 ते 40 लाख रुपये मिळतात. राज्यातील शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली. मात्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांना 6 मे पर्यंत शाळेत उपस्थित राहावं लागणार आहे. बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील शाळांचं नवीन शैक्षणिक सत्र 23 जून पासून सुरू होणार आहे. वाशिममध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या कामाचा मोबदला मिळालेला नाहीये. त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांची आर्थिक कोंडी झाली आहे. कामं करून 1 महिना उलटून गेला, मात्र अजूनही पैसे खात्यावर पडत नाहीत. त्यामुळे मजुरांना आर्थिक चणचण भासतेय. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 2024-25 या आर्थिक वर्षात 75 कोटी 75 लाख रुपयांचा निव्वळ नफा झालाय. बँकेचा नेट NPA 0%. देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये प्रथम क्रमांकाची व्यावसायिक उलाढाल या बँकेत झाली आहे. चंद्रपुरात परकोट किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. वालुकामय दगडांपासून संजय सब्बनवार या ज्येष्ठ कलावंतांनी ही प्रतिकृती तयार केली आहे. या 2 वर्ष राबून तयार केलेल्या प्रतिकृतीच्या प्रदर्शनाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतंय. प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटांमधून पुणे रेल्वे विभागाला 62 कोटी 70 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. गेल्या वर्षी 50 कोटी रुपयांचं उत्पन्न पुणे रेल्वेला मिळालं होतं. त्यांच्या तुलनेत यंदा 24% वाढ झाली आहे.